तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. चौथ्या ढालीतलं शेवटचं कडवं शेवटचं दोहा आहे ना तो म्हणून एकदा. 12 व्रत के अति 4 पन पन न लगावे मरण समय संन्यास धारित सुदोष नशावे यो श्रावक व्रत पाल स्वर्ग 16 उपजावे तह ते जय नर जन्म पाय मुनी वै शिव जावे. काय सांगितलं होतं अर्थ काल की श्रावकाचे किती व्रत 12. कुठले कुठले 5 अणुव्रत 4 शिक्षाव्रत आणि 3 गुणव्रत. तर हे एकूण 12 व्रत आहेत. त्याचे 12 प्रकारचे 5-5 प्रत्येकाचे असे 60 प्रकारचे दोष आहेत. प्रत्येक व्रताचे वेगवेगळे प्रकारचे दोष असतात. तर ते दोष लावायला नको. पन पन न लगावे म्हणजे 5-5 जे काही दोष आहेत प्रत्येकाचे ते न लावता मरण समय संन्यास धारित सुदोष नशावे. जर मी कुठल्या व्रतामध्ये दोष नाही लावले, मी कुठलंही आजीवन एखादं व्रत घेतलं असेल आणि त्याला जर मी निरतिचार निर्दोष पालन केलं तर सांगितलं की त्याचं फळ की संन्यास मरण साधताना मला त्याच्याशी मदत होते त्याची. म्हणजे जो कोणी दोषी असेल तर अंतरंगामध्ये शल्य राहतं. ये भैया की मी असं पाप केलं आहे, माझ्याकडनं हे व्रत मोडलं आहे किंवा मला असं काय माझ्याकडनं असं चुकीचं काम झालं आहे तर मग मी कसं एक शल्य राहतं मनामध्ये, कसं मी साधणार, कसं मला होणार. म्हणून सांगितलं कुठल्याही व्रताचे निर्दोष पालन करायचं आणि जिथं कुठं दोष लागणार तिथं त्याचं प्रतिक्रमण पश्चाताप करायला सांगितलं. कुठला नियम आहे आपल्याला आहे का एखादा नियम काय आहे? कुठलं जे नियम घेतो त्याचं आपल्याकडनं नीट पालन व्हावं. कुठला नियम आहे? बरं कशाचं? हॉटेलचा नियम आहे. बरं छान. काय नियम नाही म्हणजे नरकात जायचं का आपल्याला? ज्याला नियम नसतात ना, नियम घ्यायचे भाव नसतात ते नरकाला जातं. काय नियम आहे दिदी? काहीच नाही. काहीतरी घ्यायचं आहे का आजीवन नियम आपल्याला? म्हणा हात जोडा, मी सांगते. मी आजीवन ब्रह्मचर्य घेते. हा दिदी दे त्याला वही गाडी तुझ्याकडनं. तर काय नियम आहे? आजीवन एक नियम घ्यायचा आहे आपल्याला. काय घ्यायचं आहे? तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घ्या. किती दिवसाचं आहे हॉटेलचं? बरं आजीवन काय घ्यायचं? अभक्ष असतं त्याचा आजीवन त्याग करायचा. आता कुठला अभक्ष आहे? अंजीर हे अभक्ष आहे, खातो का आपण? फणस पण अभक्ष आहे. अभक्ष म्हणलं त्याला कारण ते परवा एकाने मला प्रश्न विचारला होता की फणस का नाही खायचं म्हणून. तर पंच उदुंबर फळामध्ये ते येतं आणि त्याचा आपल्याला जेव्हा 45 दिवस झाल्यावर बाळ असताना नियम देतात ना तुम्हाला, त्याच्यामध्ये हे अष्टमूल गुणांचा नियम असतो. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला दिलेलाच असतो पण तुम्हाला माहीत नाही आहे ते म्हणून नियम नाही म्हणला. पण फणस आणि अननस किंवा अजून काय म्हणले मी आता, अंजीर, हे अंजीरमध्ये तर त्रसजीव आहेत. असे नुसतं ओपन केलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुठलंही चांगलं फळ असले तरी त्यात अनेक जीव असतात. असं नाही किडलेलं वगैरे. तर ते तर जीवाच्या उत्पत्तीचं स्थान आहे. म्हणून मी आजीवन अंजीर खाणार नाही. म्हणा थोडा चालतं आहे ना. नियम नीट पाळायचं बरं का घेतलं तर. कुठं कोण खाऊ घातला आणि चुकून खाल्ला असं नको. अंजीर, फणस, बस, अननस. आपलं मी सांगते तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. म्हण भैया चालतं आहे ना का खाता? हां म्हणा. सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त. हो ते सांगा ना अजून पण कोणतं. परत म्हणजे आता मी सांगते ते सगळे समजून घ्या. तुम्हाला शक्य असलेले करा, नाही तर सगळ्याचं नियम म्हणून असं करून दोष लावू नका. चिक्कू अभक्ष आहे कारण त्याच्यात ते फळ झाडाला जिथं येतं तिथं ते तोडलं की दूध निघतं, मग त्याला क्षीरी फळ म्हणतात. त्यामुळं चीक निघालं, दूध निघालं तर ते फळ अभक्ष असतं. परत बोर, करवंद हे सुद्धा भक्ष नाही आहेत.
एवढे तर करा, परत नंतर पुढचे. तुम्हाला काय काय म्हणलं काय म्हणा. पंचपरमेश्वरीच्या साक्षीने सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून लक्षात ठेवायचं बरं का. मी आजीवन अंजीर खाणार नाही, फणस खाणार नाही. खाता का फणस? नाही ना. फणस खाणार नाही, अननस. होय बघा, नीट पाळत असली तर घेणे तर. हां, काय काय घेतला भैया? काय तर घेतला का नाही? काय? अंजीर, फणस पण खाण्यासारखं नाही आहे. जे फूल येऊन फळ येतं ते भक्ष्य असतं. जसं की बघितलं असेल काय ते डाळिंबाचं वगैरे फूल येतं आणि मग नंतर त्याचं फळ होतं. मग जे फूल होऊन फळ झालं ते भक्ष्य आहे. पण जे फणस आहे ना ते कसं येतं बघितलं का झाडाला कधी? तर फणस बुंध्याला किंवा फांदीला डायरेक्ट येतं. म्हणजे काष्ट फोडून जे फळ येतं ना ते कधीच खायचं नाही, ते भक्ष्य नसतं. जिथं त्याचं फूल झालं आणि मग फळ झालं तर ते खाण्यायोग्य असतं. म्हणून सांगितलं की असं अनेक फळं आहेत जिथं की आपल्याला माहीत नसतं, त्यामुळं त्यामध्ये काय अभक्षपणा आहे किंवा का नाही खायचं ते ह्याचं सगळं विवेकपूर्वक निर्णय करून त्याग करायचा. तर मला म्हणायचं आता तुम्ही हा नियम घेतला तर एक नियम आपण आजीवन घेतला तर त्याच्यामध्ये निर्दोषतेने पालन व्हायला पाहिजे आपल्याकडून. कुठल्याही रीतीने त्याच्यामध्ये दोष लागायला नको. समजा कोणीतरी काहीतरी केलं, फ्रूट सॅलेड केलं आणि त्याच्यामध्ये घातलं, तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही खाल्लं, चालतंय कधीतरी. काय माहिती आहे आणि खाल्लं तर दोष झाला, तो मोठं महापाप झालं. माहीत नसताना खाल्लं तर त्याला पश्चाताप होणार, त्याचं प्रायश्चित्त आहे. पण माहिती असताना जाऊ दे आता खातो परत प्रायश्चित्त करतो, असं नसतं बरं का. प्रायश्चित्त पश्चाताप कधी असतो? पश्चात घेतलाय नियम, मोडला चुकून तर पश्चात नंतर ताप झाला, तुम्हाला कसं तर वाटायला आपण तोडलं मोडलं चुकलं आपलं, ह्याला म्हणायचं पश्चाताप. नाही तर लोक काय करतात, अष्टमीला एकासनाचा नियम होतं एकांना आणि त्यांनी अष्टमी आहे त्यांना माहीत नाही, मग आज अष्टमी होती नाही उद्या अष्टमी आहे माहिती झालं तर ते म्हणले नाही मला गावाला जायचं आहे, मी परवा दिवशी अष्टमी करतो. असं आपण पाहिजे त्यावेळेस असतं का? मग तसं म्हणायचं कॉलेजमध्ये स्कूलमध्ये एक्झामला, नाही मला माहीतच नव्हतं उद्या पेपर आहे, मी परवा दिवशी देतो. मग त्यांनी काय म्हणते, ये पुढच्या वर्षी. म्हणजे असं बाहेर तर चालत नाही, जर आपल्याला माहिती तर कसं चालणार. म्हणून सांगितलं काय की कुठलंही व्रत घेतलं, नियम घेतलं तर इथं जे श्रावकाचे 12 व्रत सांगितले त्याच्यामध्ये तर निर्दोषतेने पालन करणार. जर इन केस दोष लागला, अहिंसा अणुव्रत आहे आणि चुकून कोणाची तरी हिंसा झाली चुकून, तर तिथं तो प्रायश्चित्त करणार. पण माहिती आहे अशा ठिकाणी जिथं हिंसा होणार, जसं मला अहिंसा अणुव्रत आहे आणि मी समजा ट्रेनमधनं प्रवास करते, पाणी तिथलं कसं यूज करणार? ट्रेनमध्ये पाणी असतं की, हो ना? नाही माहिती तुला? मग ते पाणी वापरायला चालणार का मला? कारण ते अगाळीत आहे. मग ते पाणी जाऊ देत, मी गेल्यावर पश्चाताप प्रायश्चित्त करतो. आता नाही आहे पाणी, काय करणार मी? असं नाही आहे. तुम्ही अणुव्रती आहे तर तुमच्याजवळ शुद्धतेचं काय म्हणायचं, जीवरक्षेचं अहिंसेचं साधन असायलाच पाहिजे. तुम्ही कुठं पण जावा. म्हणून म्हणलं नळाची पिशवी, पाण्याचं गाळणं एवढं तरी जवळ ठेवणार ते, जेणेकरून किंवा शुद्ध भोजन काय असेल ते पण ठेवणार. मग असं जे पण अतिचार आहेत ते न लावता निर्दोषतेने व्रताचं पालन करणार. तर त्याचे दोष कुठले कुठले असते तेवढे फक्त मी नावं सांगते, तुम्ही इन डिटेल स्टडी शास्त्रातून करा. अहिंसा अणुव्रताचे 5 अतिचार आहेत तुमच्या जिनेंद्र रचनामध्ये तत्वार सूत्रचं अध्यायामध्ये आहेत ना, कुठल्या 5व्या 6व्या अध्यायात असतील बघा, कशात आहे तो? अहिंसा अणुव्रताचे 5 अतिचार. मला जरा दे एक पुस्तक, सौम्या एक पुस्तक दे नुसतं, तुला घे मागचं. बया घेतला ना पुस्तक तू? सातव्या अध्यायात आहेत ना, हिंसा, नृत, स्तेय,
अब्रह्म, परिग्रह हे सगळे दोष आहेत, पाप आहेत. आणि ह्यांच्यापासून विरती म्हणजे विरक्ती, त्याला म्हणलं व्रत. तर त्याचे दोन भेद आहेत, देश रूपाने त्याग आणि सर्व रूपाने त्याग. त्यालाच म्हणायचं देश चारित्र आणि सकल चारित्र, म्हणजे अणुव्रत आणि महाव्रत. मग त्याच्यासाठी 5-5 प्रकारच्या भावना आहेत ह्या 7व्या ह्याच्यामध्ये. त्याच्या अतिचार कुठं दिलं? हां, 25वं सूत्र आहे, तिथून आहेत. काय सांगितलं 25व्या सूत्रामध्ये? बंध, वध, छेद, अतिभारारोपण, अन्नपान, निरोध. काय काय सांगितले? हिंसेचे अतिचार आहेत, अहिंसा अणुव्रताचे अतिचार आहेत. हे कुठले कुठले सांगा? मिळालं का भैया? पुस्तक घ्यायचं आहे? जिनेंद्राचं आहे, नाही तर ठेवलेलं. तर 7व्या अध्यायामध्ये 25वं सूत्र आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं? इकडे या की, तुम्हाला बसायला चालते की वर? आता मला दिसत नाही की भैया पुढं बसायला चालतं की? आता तू असं ते काय म्हणतात त्याला, जाऊ दे. चला, तर काय म्हणले? बंध म्हणजे मी अहिंसा अणुव्रती आहे, तर मला कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग असतो किंवा कुठल्या कुठल्या रूपाने मला दोष लागेल हे सांगायला लागले. बंध, वध, छेद, अतिभारारोपण आणि अन्नपान, निरोध म्हणजे काय असतं? समजण्यासारखे शब्द असलेले सांगा. बंध म्हणजे पशूंना वगैरे बांधून ठेवलं तर दोष लागला तिथं, म्हणजे मी आहे अहिंसा अणुव्रती आणि मी काय केलं तिथं? पशूंना किंवा काय प्राण्यांना, माणसांना कैद करून बांधून ठेवलं, तर तिथं तो अहिंसा अणुव्रताचा अतिचार आहे. दुसरं सांगितलं छेदन, म्हणजे त्यांच्या अंगाचं छेदन केलं. काल सांगितलं ना, शेपूट कापतात, नाक, कान काय काय कापतात ना असं, किंवा त्यांचे अंग तोडणे, अवयव वगैरे, तर ते छेदन नावाचा अतिचार. लिहिलं असतं कोणतरी, मी पण लिहा म्हणून सांगायला पाहिजे तुम्हाला. हाय, घेतलंय डायरीतून, पेन नाही आहे म्हणू नको. दे रे पेन तिथलं. सिद्धम, जर डायरी ठेवले तुमच्यासाठी, घ्या, त्यात लिहायचं. आमच्याकडे जे येईल ते लिहितं, ते डायरी कोणाची नाही आहे, सार्वजनिक आहे, माहिती का? हां, लिहा की. अहिंसा अणुव्रताचे दोष आहे की डायरी तिथं? आहे की अजून एक पेन खाली समोर? घे सिद्धम. तीन आहेत, 3. खिशाला पेन नसते आजकाल लोकांच्या. कसं अहिंसा व्रताचे अतिचार म्हणजे दोष. पहिलं सांगितलं बंध म्हणजे बांधून ठेवणं, वध म्हणजे मारणं, छेद म्हणजे अंग उपांगांचं छेद करणं. पुढं अन्नपान निरोध म्हणजे काय? अन्न तोडणं. म्हणजे ते नाही का मुसक्या बांधल्या होत्या आदिनाथ राजांनी सांगितल्यावर त्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं, त्या बैलांना ते अन्न हे खायला लागले ना, पिकं वगैरे कोण का काय असं, त्यामुळं तोंडाला त्यांनी मुसक्या बांधल्या होत्या. म्हणजे असं दुसऱ्याचं अन्न तोडणं, त्याला म्हणलं अन्नपान. म्हणजे पाणी वगैरे पेय, अन्न आणि पेय एखाद्याचं तोडलं तरीसुद्धा मला त्याच्या निमित्तात दोष लागतो. काय काय लिहिलं वाचा. लिखितई बंध, वध, छेदन, पुढं वध, छेदन म्हणजे सगळे अवयव तोडणे त्यांचे वगैरे. पुढं अतिभारारोपण
म्हणजे त्यांची शक्ती नसताना किती लादायचं त्यांच्यावर, ते बैल आहेत किंवा घोडा आहे किंवा काय असं काय अजून असतं गाड्यांना जोडलेलं, उंट वगैरे असे प्राणी ज्यांची शक्ती कमी असताना त्यांच्या अंगावर अतिभार घालणं आणि ते वाहायला लावणं, त्याला म्हणायचं अतिभारारोपण नावाचा अतिचार. मग तो जो अहिंसा अणुव्रती आहे तो हिंसा होऊ देणार नाही, म्हणजेच त्याच्या निमित्तात कदाचित त्या जीवांना काय त्रास होणार तर हिंसेचा दोष लागतो, म्हणून हे अतिचार होऊ देणार नाही तो. मी इथलं वाचते. छेदन म्हणजे मनुष्याचे किंवा तिर्यंशांचे कान, नाक वगैरे अवयव तोडणे. लिहिलंय का? 5 झाले का स्वस्तिक? काय राहिलं? छेदन म्हणजे हातपाय तोडणे वगैरे किंवा काय ते प्राण्यांचे अवयव तोडणे. पुढं मनुष्यांना दोरखंड वगैरे साधनांनी जखडून टाकणे म्हणजे बांधून ठेवणे, पशूंना किंवा मनुष्यांना म्हणजे बंधन. पुढं तिर्यंशांना वगैरे बांधणे हे झालं. पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवणे. तुम्हाला काय वाटतं? पेट. पेट म्हणतात ना? काय म्हणतात? काय असतात पेटमध्ये? काय काय असतात? कुत्रं, मांजर, अजून सगळ्याच्या घरातले एक काढायला पाहिजे. काय काय हो नातेपुते? पेट काय असते? काय नसतात ना? हां, तर ते काय पोपट नाही तर ससा असं सगळं ठेवतात ना पेट म्हणून. तर एकेकांच्या घरात वाघ, सिंह ठेवायला लागलेत तेव्हा पेट म्हणून मग फळ भोगायला मिळणार. तर असं त्यांना आपण मग एकाने असं विचारलं मला, म्हणले आम्ही त्यांना बांधून नाही ठेवत, घरामध्ये मोकळं फिरतेत म्हणले ते, मग कशाला आम्हाला दोष लागतो? सांगा दोष आहे की नाही? तुम्ही त्याला बांधलं बाबा, कुठंतरी अडकवून ठेवलंय, कोंडून ठेवलंय तर दोष. आम्ही नाही ठेवत म्हणले तसं कोंडून, तर दोष आहे की नाही? का? क्यों? काय? का? बांधलं नाही त्याचं, ते मस्त फिरतंय सगळीकडं, कॉटवर बसते, आमच्या बाजूला येऊन झोपतंय, आमच्या टेबलवर येऊन जेवतंय, सगळं त्याला पाहिजे तसं. मग कसं त्याला म्हणायचं बंधनात आहे म्हणून? तरी पण तुमच्या घरात तर ठेवलंय ना तुम्ही. हां, काय ऐकू ना मला? हां, बरोबर. म्हणजे स्वतंत्रता नाही राहिली ना, त्याला जिथं पाहिजे तिथं फिरता येत नाही, तुमच्या घरातच फिरावं लागतं. मग आहे का स्वतंत्रते? म्हणजे बंधनातच आहे शेवटी. म्हणून तुम्हाला वाटेल की तुम्ही लय भारी, पण असं नाही आहे. तुम्ही त्याला परतंत्रच करून ठेवलंय, म्हणून सांगितलं की तो दोष आहे. म्हणून कुठल्याही जनावरांना असं आपल्या अधीन करून ठेवणं योग्य नाही. काय करायचं मग? सांगितली होती एकदा स्टोरी. काय झालं होतं? आमच्या घराच्या बाजूला एका घरामध्ये त्यांनी कासव पाळले होते. ते त्यांचं हौद होतं ना, त्याच्यामध्ये कासव सोडायचे ते. आणि मोठी फॅमिली होती, सारखं घरात कोण ना कोण असायचं. पण 2 कासवं होती, त्याच्यामध्ये एक मोठं होतं खूप आणि एक छोटं होतं. आम्ही आपलं क्रेज बघायला जायचो, कासव कुठं आपल्याकडे बघायला मिळत नाही म्हणून, शाळेला असताना जाताना. आणि मग ते एक दिवस जे करत होते ना आपण, तर त्या कासवाचं सगळं निगा राखणारा एक दिवस मेला. त्यांच्या घरातलं कोण मनुष्य होता तो. आणि मग आता ते मोठं फॅमिली असल्यामुळं त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? सगळे आपल्या आपल्या फॅमिलीकडे बघणार, आपलं आपलं सगळं धंदा पाणी स्वयंपाक सगळ्यामध्ये. त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं हे पण माहित नाही. त्या हौदात पाणी राहिलंय का संपलंय हे पण कोणाला बघायला टाइम नाही. म्हणजे काय होतंय मग? मरणार कुठं ते? तिथंच. म्हणजे त्यांचं बाहेर पळून जाऊन बाबा आपलं रक्षण केलंय चान्सच नाही, हौदाच्या बाहेर पडता येणार नाही. त्यामुळं आपल्या अधीन ठेवलं कोणाला आणि ते मेले तर दोष कोणाला? मग हिंसा झाली. म्हणून सांगितलं जो अहिंसा अणुव्रती असेल तो असं दोष करणार नाही. किंवा आता परवा एक इन्सिडेंट झाला ना, कुठं काय त्या नाव होतं ते नाही का, काय झालं, भूस्खलन झालं त्या टेकडीचं. एक टेकडी होती आणि काय नाव होतं त्याचं मला नाही लक्षात. रुपाली नाव सांग. माळीन होतं का? माळीन गाव. माळीन. माळीन माळीन काय गाव आहे का नावाचं? गावात
नावाचं हा गावाचं नाव आहे टेकडी. का? हा ते भूस्खलन झालं होतं ते. मग काय झालं होतं तिथं सांगा. काय म्हणजे माणसं गाडली गेली होती रात्रीत. हा हा सगळे तेच ते. पण मला दुसरं हा काहीतरी नाव वाटतं त्याचं, बरं असेल. तर तिथं काय झालं होतं, रात्रीतून 2 वाजता ते पहाडीचं, कळतंय ना भूस्खलन म्हणजे काय? भूस्खलन म्हणजे काय हो? ट्रान्सलेट करा. लँडस्लाइड. लँड लँड लँडस्लाइड. लँडस्लाइड म्हणते त्याला, बरं का. हा, तर सगळे इंग्लिश वाले असले आहेत आमच्याकडे, कधी शास्त्र वाचणार आणि कधी आमच्या बरोबर येणार देव जाणे. तर ते सरकलं ना, असं बघितलंय का, ते दाखवलं होतं त्यांनी न्यूज मध्ये वगैरे, की ते रात्रीतनं 2 वाजता ते सरकलं आणि ते जो पार्ट होता तो पडला खाली आणि येऊन तिथं खाली सगळी वस्ती होती, किती 400 का काय घरं होती, हो ना. आणि मग त्याच्यावर येऊन त्या पडलं तर सगळं जसंच्या तसं खाली दाबलं गेलं गाव. त्या दगडांच्या खाली त्या काय म्हणायचं, मोठं जे आलं होतं ना खाली, लँड लँड लँडस्लाइड. हा, मला शिकवा आता, जाऊ दे. आणि ते त्याच्या खाली गाडले गेले तर माणसं ऑब्विसली 2 वाजता कोण जीवन जागा नसणार आहे, झोपले होते सगळे, तर जेवढे जागे होते बाहेर होते तेवढे वाचले. त्यातनं पण ज्यांना कोणाला जाग आली बाबा आणि पळता आलं ते पळाले, पण त्यांनी दाखवलं नंतर, तुम्ही त्यांनी घरात बांधलेली गाई म्हशी होत्या, काय करणार हो? त्यांना तर प्राण्यांना आधी कळत असतं असं काय होणार आहे, कुत्रे वगैरे ओरडायला लागले होते, पण कळणार काय काय होणार आहे ते. तसेच खाली दाबले गेले ते त्याच्या खाली, म्हणजे त्यांना कळून पण पळता आलं नाही. तुम्ही बांधून ठेवलं होतं, किंवा नाही बांधलं तरी घरामध्ये होते, कुठं जाणार पळून बाहेर. त्यामुळं असं तुमच्या अधीन जर ठेवलात कुठल्या प्राण्यांना, तर फुकट तुमच्यासाठी त्यांचा जीव जातो. मग तुम्हाला त्यांचा जीव घेण्याचा काय अधिकार? म्हणून सांगितलं, त्या अहिंसा अनुव्रतींना चालत नाही. तुम्हाला सगळ्यांना एक्सक्यूज आहे का? म्हणजे आपण असं आपल्या निमित्तात कुठल्या जीवांची हिंसा होऊ नये वाटत असेल तर कोणाला असं आपल्या अधीन करून ठेवणं योग्य नाही. सांगा 5 काय काय लिहिले सिद्धम? छेदन, बंधन, वध, बरोबर. चौथं अन्नपान निरोध, काय लिहिलं, म्हणजे म्हणजे अन्न पाणी तोडणं त्यांचं. आणि 5वं अतिभारारोपण. तर हे लिहिलं का? आणि बघू जरा वही, बघू इकडा इकडा, हे बघते जरा. 5 लिहिलेत, सांग वाच. दिसत नाही त्यांना, अदृश्य लिहिलेत. लिही काय काय, बंध, वध, छेदन. आणि वध म्हणजे संपूर्ण नाश करणं, आणि छेदन म्हणजे अंगोपांग तोडणं. पुढं अतिभारारोपण आणि अन्नपान निरोध, म्हणजे त्यांचं अन्नपान तोडणं. हे अहिंसा व्रताचे 5 अतिचार आहेत. तर ह्याच्यामध्येच एके ठिकाणी त्यांनी खुलासा केला होता की रात्री भोजन करणं सुद्धा एक प्रकारचा अतिचार आहे. अहिंसा व्रती आहे तो रात्री भोजन करणार नाही, त्याला त्याचा दोष लागतो. दुसरं व्रत कुठलं? सत्यव्रत. सत्यव्रताला कसा दोष लागतो? बर, त्यांनी अहिंसेसाठी एक स्टोरी सांगितली होती, वाचती का सौम्या? सौम्या, 3000 वर्षापूर्वीची ही कथा आहे. काय वाचतो का भैया? हा, काय? भारतातील बनारस नावाची नगरी ही जगप्रसिद्ध होती. गंगेच्या काठी वसलेले हे शहर एक व्यापारी केंद्र होते. धार्मिक दृष्टीने तर अनेक धर्मपुरुष तेथे येऊन राहत. खूप वादविवाद होत असत. नदीकाठी अनेक प्रकारचे साधू आपापल्या साधनेत मग्न असत. कुणी पांढरे कपडे घालीत, कुणी तांबडे, कुणी भगवे, तर कुणी केवळ एक लंगोटी घालत. गळ्यात माळा असत. दाढी वाढवणारे, जटा वाढवणारे तेथे बसलेले असत. साधू संतांकडे भक्त मंडळींचा गराडा पडलेला असे. कुणी धन मिळावे म्हणून साधूची सेवा करी, कुणी गुंडे, राख, ताबीज घेऊन जात, कुणी रोग बरे करून घेण्यासाठी त्या साधूकडे येत असत. भोळ्या लोकांना साधूंचे फार आकर्षण असते. कोणाला? तुम्ही का आला इथं?
का आलाय हो? भोळ्या लोकांना साधूंचं आकर्षण असतं म्हणे. तसेच ज्योतिष सांगणारे देखील तटावर तंबू ठोकून बसलेले असत. ते हात पाहून किंवा अंगावरील खुणा पाहून भविष्य सांगत. बघितलंय का असं? मला येतं बरं का हात बघून भविष्य सांगायला. व्यापारी लोकांची देखील त्या गावात खूपच मोठी पेठ होती. रत्न, हिरे, माणके, मोती विकणाऱ्यांपासून तो कपडे, धान्य, मसाल्याचे पदार्थ, गूळ, तेल, मीठ विकणाऱ्यापर्यंत व्यापाऱ्यांची सारी पेठ भरलेली होती. रस्त्यावरून माणसे, स्त्रिया, मुले जात असत, तर श्रीमंत माणसे पालखी, मेणा वगैरे ह्याच्यातून घोड्यावर बसून वगैरे जात असत. रस्त्यावर डोंबारी लोक खेळत करीताना दिसत, तर काही कसरत करून पैसे मिळवत. माकडे व अस्वले नाचवून पैसे मिळवणारे लोकही होत. काय काय पेट आहेत सांगायला लागलेत. माकडं सुद्धा पाळतात लोक, मला माहित नाही. अस्वल पाळतात म्हणे, अजून हरण पाळतात. असे पण अजून अनेक उदाहरणं येतात. गावात अनेक प्रकारची करमणुकीची घरे असत. बरे सगळं त्यांनी फार विस्तार केला. त्या नगरीचा राजा म्हणजे अश्वसेन. कोण होता अश्वसेन राजा? म्हणजे अश्वसेन राजा कोण होता माहित नाही? कसले तुम्ही तीर्थंकरांचे शिष्य? कुठल्या तीर्थंकरांचे वडील आहेत? पार्श्वनाथांच्या वडिलांचं नाव अश्वसेन. हा, पार्श्वनाथ भगवंतांच्या वडिलांचं नाव अश्वसेन. आता आईचं नाव सांगा. वामादेवी. वामादेवी. नवीन नवीन देवी काढली आहे. तो स्वतः उत्तम कलावान होता. अश्वसेन राजा 64 कलात तो निष्णात होता. स्वस्ती. अनेक विद्वान, पंडित, शास्त्री त्यांच्या पदरी होते. दरवर्षी मोठमोठ्या देणग्या देऊन तो त्या विद्वानांचा सत्कार करीत असे. त्याची वामा नावाची सुस्वरूप पत्नी होती. ती देखील गुणवान, शास्त्रज्ञ, शास्त्राची जाणकार. जैन साधूंना आहार देऊन ती जैन संघाची सेवा करीत असे. तिच्याच आग्रहाने बनारस नगर शहरात मोठमोठी देवळे उभारली होती. आदिनाथांचे अतिभव्य देऊळ तिनेच उभारले होते. 56 शिखरांचे ते देवालय भारतात प्रसिद्ध होते. किती शिखर? एक मंदिर आणि किती आहेत वर बघितलंय का भैया? किती शिखर आहेत तुमच्या मंदिरात? 56 शिखर होती म्हणे. ते 108 खांबावर उभे होते. किती आहेत खांब? त्यांच्याकडे 108 खांब होती. मोठमोठे संगमरवरी दगडाचे हत्ती प्रवेशद्वारावर उभे होते. घंटारावाने सारे शहर जागे होत असे. राजा स्वतः जैन असला तरी इतर धर्मीयांना त्याने कधीच त्रास दिला नव्हता. राजाची कर्तव्ये तो जागरूकपणे पाळत होता. त्यामुळे राज्य समृद्ध बनले होते. त्याची न्यायाबद्दल ख्याती होती. परदेशी व्यापारी देखील त्याच्यावर खुश होते. म्हणजे थोडक्यात राजा असताना त्याचं सगळं न्यायप्रधान राज्य चालू होतं. न्यायनीतीने, सत्याने तो राज्य करत असे. ती वामादेवी धर्मपरायण होती. प्रत्येक धार्मिक सणाला ती स्वतः देवळात जाऊन देवाची पूजा करीत असे. तिच्या पोटी पार्श्व नावाचे तीर्थंकर जन्माला आले. त्यामुळे तिचा लौकिक सर्वत्र पसरला. सोन्याच्या कोंदणात हिरा बसवावा तसे तिचे कुल सर्व विख्यात झाले. पार्श्वकुमाराच्या बाललीलेत तिचा दिवस कसा संपे हेच तिला कळत नसे. पार्श्व हे श्याम वर्णाचे होते. श्याम म्हणजे श्याम म्हणजे श्याम म्हणजे माहित नाही तुम्हाला? कलर आहे बाबा तो एक. श्याम म्हणजे काळा. काळाच ना? काय म्हणायचं? ब्लॅक ब्युटी. श्याम वर्णाचे होते. आकर्षक सावळा. सावळा म्हणायचं. बरोबर, सावळा. बरं, काळा नाही म्हणायचं, सावळा. श्याम म्हणजे सावळा, करडा, ग्रे असं. आकर्षक व छाप पाडणारे व्यक्तिमत्व त्यांचे जवळ होते. वाणी अगदी मिठास होती. डोळे भावपूर्ण व तेजस्वी होते. अनेक सवंगडी घेऊन ते आपल्या बालक्रीडेत मग्न असत. एकदा सवंगड्यासह ते जंगलात गेले असता एका पारध्याला त्यांनी पाहिले. त्याच्या हातात बाण होता. चेहरा क्रूर होता. अंगावर धड वस्त्र नव्हते. भुकेने त्याचे पोट पाठीला लागले होते. त्यांना त्याची दया आली. त्याला थांबून त्यांनी विचारले, या बाणाने तू काय करतोस? शिकार. पार्श्वकुमाराला हा शब्द नवीन होता. म्हणजे काय करतोस? या बाणाने पशु पक्ष्यांना मारतो. कोण कोण उत्तर द्यायला कळते ना? नाही तर सगळं मीच द्यायला म्हणू नका. नंतर काय करतोस? ते पशु पक्षी मी भाजून खातो.
पार्श्वकुमाराला आश्चर्य वाटले. उपजीविकेसाठी माणसाला कोणाला तरी मारावे लागते याची त्यांना कल्पनाच नव्हती. जगाची ओळख त्यांना नव्हती. असं काय म्हणायचं, एकदम मस्त वातावरणात वाढत असणार ते तीर्थंकरांची पोरं. तीर्थंकर स्वतः म्हणल्यावर, राजाची पोरं म्हणल्यावर काय बाहेरच्या जगाशी संबंधच नाही. तसं आमचं या कंपाऊंडच्या बाहेरच्या जगाशी संबंधच नाही. आम्ही असं मस्त राजवाड्यात राहतो. आमचे राजमहल म्हणा, राजवाडा म्हणा, तसं त्यांचं आयुष्य होतं. त्यांना बाहेरच्या जगाशी काय लेणं देणंच नाही. त्यांनी त्या पारध्याला घरी नेले आणि आईला म्हणाले, आपल्या राज्यात असे गरीब लोक आहेत, त्यांना पोटासाठी खायला का मिळू नये? त्याने शिकारीवरच उपजीविका का करावी? याला अगोदर चांगले चांगले कपडे दे व त्याला पोटभर जीव घाल. कोणाला नेलं? असं घेऊन जायचं असतं घरी सगळ्यांना. म्हणजे मग मी तुलाच घराबाहेर काढते. त्याप्रमाणे सेवकांना आज्ञा दिल्या गेल्या. सेवकांनी त्या पारध्याला प्रथम स्नान घातले, त्याचे केस विंचरले, त्याला उत्तम वस्त्रे दिली. पारधी हे सर्व गमतीने पाहत होता. आपली सगळी सेवा करायला म्हणल्यावर पारधी खुश. काय करायचं ते करा. केस बीस विंचरते, न्हायला अंघोळ घालते मस्त म्हणल्यावर. राजवाड्यातील ऐश्वर्य त्याने आयुष्यात प्रथमच पाहिले होते. राजवाड्यातल्या लोकांनी बाहेरचं नाही पाहिलं, बाहेरच्या लोकांना राजवाड्यातलं माहित नाही. असं कोइन्सिडन्स. तो गडबडून गेला होता. नंतर त्याला सुग्रास जेवण वाढण्यात आले. सोन्या चांदीच्या पात्रातून त्याने पोटभर जेवण केले. कधी बघितलं असेल का सोन्या चांदीचं पात्र कसलं असतं? नंतर कुमाराला येऊन तो भेटला. कुमार म्हणाले, हे पहा, आजपासून तू शिकार करायची नाही. तुला राजवाड्यातच काम मिळेल. तुझी बायको मुले घेऊन तू इथेच राहायचे. पारधी म्हणाला, महाराज, हे फक्त माझं झालं. अशा अनेक जमाती जंगलात आहेत. सगळ्यांना येऊन घरात घाला. कसं राहू घालायचं त्यांना? त्यांचे काय होणार? त्यांना उद्योगधंदा नाही, दुसरे उपजीविकेचे साधन नाही. कुमार म्हणाले, ते मी पाहतो, पण आजपासून तू राजवाड्यात राहायला ये. तुझे काम वगैरे तुला सेवक समजावून सांगतील. या लहानशा प्रसंगानंतर कुमाराचे लक्ष मानवाच्या सुखदुःखाकडे वळले. त्याने जनतेच्या दुःखाला आपल्या मानव प्रेमाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. बालमनात अनेक प्रश्न उद्भवत होते. रोगी पाहिला तर त्याला रोग का झाला? म्हातारा माणूस कमरेत वाकून काठी टेकत टेकत चालला तर आपणही असेच म्हातारे होऊ. अशीच आपली असहाय्य अवस्था होईल. यावर उपाय काय? रस्त्याने प्रेत जातानाही त्याने पाहिले होते. हा माणूस मेला म्हणजे काय झाले? मृत्यू म्हणजे सुद्धा माहीत नाही त्यांना. म्हातारपण म्हणजे माहीत नाही. रोग म्हणजे माहीत नाही. मरण कुणालाच कसे चुकत नाही? जन्म मरणाच्या या चक्रातून सुटणे शक्य नाही का? असे खूपसे प्रश्न त्याच्या मनात उठत. आई वडिलांशी आता तो या प्रश्नांची चर्चा करीत असे. प्रेमळ आई त्यांना पुराणातल्या थोर पुरुषांच्या कथा सांगे. पार्श्वकुमाराचे मन त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टींनी आनंदित होत असे. एके दिवशी हत्तीवर बसून पार्श्वकुमार गंगेच्या काठी फिरायला गेले. सकाळची वेळ होती. अनेक स्त्रिया व पुरुष यांची नदीकाठावर खूप गर्दी होती. काठावर अनेक साधू आपापल्या परीने तप करीत होते. इतक्यात कुमाराचे लक्ष एका साधूकडे गेले. त्यांनी माहुताला सांगून हत्तीला खाली बसायला सांगितले. हत्ती बसताच कुमाराने हत्तीवरून उडी टाकली. कुमार त्या साधूकडे गेले. त्या साधूच्या जटा वाढल्या होत्या. त्याने अंगाला राख फासलेली होती. बगलेत कुबडी होती. समोर 3 लाकडे पेटत होती. त्यातून धूर निघत होता. कुमार जवळ गेले. त्यांनी त्या पेटत्या धुनीतून एक लाकूड बाहेर ओढून काढले. साधूला राग आला. तो म्हणाला, हे काय करतोस तू? पाहत नाहीस मी ध्यानस्थ आहे? कुमार म्हणाले, तापसी, या लाकडाच्या आत काय आहे माहीत आहे का? काय होतं? तापसी म्हणाले, काय असणार? कुमार म्हणाले, या लाकडात साप आहेत. ते थोड्याच वेळात मरतील. साफ खोटे आहे हे. साप असते तर बाहेर पडले नसते का? उगाच माझ्या धर्मसाधनेत व्यत्यय आणू नकोस. आला तसा चालता हो, असं साधू म्हणाला. साधू महाराज, तुमची होईल धर्मसाधना आणि त्या सापांचा मात्र जीव जाईल. कुणाचा जीव घेऊन धर्म झाला असता तर खाटीक वगैरे अगोदरच स्वर्गात गेले असते. तुमचा धर्म अज्ञानी लोकांचा धर्म आहे. नंतर कुमाराने माहुताकडून ती लाकडे हळूच चिरून घेतली. त्यातून सर्प व सर्पिणीचे एक जोडपे बाहेर पडले. ते पाहून साधूला आश्चर्य वाटले. या कुमाराला कसे कळले की यात साप आहेत म्हणून? कुमाराने त्या सापांच्या मरणोन्मुख अवस्थेतही त्यांच्या कानात नमोकार मंत्र सांगितला. मरताना देवाचे स्मरण करून मेल्याने दोन्ही साप स्वर्गात देव होऊन जन्मले.
कुमाराने त्या सापाकडे पाहिले, करुणेने त्यांचे हृदय भरून आले. ते साधूला म्हणाले, भल्या माणसा, लाकडे जाळायचीच तर ती जीवजंतू नाहीत हे तरी पाहायचे. जीवजंतू म्हणजे किडे मुंगी वेगळं, साप तर दिसायसारखा असतो. कुणाचाही जगण्याचा हक्क नाकारणे हे मानवाला शोभत नाही. जे आपण परत देऊ शकत नाही ते हिरावून घेण्यात माणुसकी नाही. महत्त्वाचं वाक्य काय सांगितले? जे आपण परत देऊ शकत नाही ते आपण काढून घेणं आपला हक्क नाही. साधूने कुमाराला नमस्कार केला व तो म्हणाला, कुमार, आपण थोर आहात. आम्ही खरा धर्म न जाणताच तो आचरतो, आमचे चुकले. कुमार त्याच्या पश्चातापाने खुश झाले. नंतर घरी येऊन त्यांनी मातेला सर्व हकीकत सांगितली. कशासाठी सांगितली गोष्ट? कुठला दोष लागला सांगा त्यांना? जर अहिंसानुव्रती असेल आणि असं काय कार्य करेल तर कुठला दोष लागला? आता 5 दोष लिहिले ना तुम्ही, त्यातला कुठला दोष लागला? वध. त्यांना मारायला टाकल्यासारखं झालं ना, जळायला. त्याच्यामध्ये न पाहता आणि प्रमाणाने केलेल्या कार्यामध्ये हिंसा घडते. मग जिथं असा दोष लागेल असं कार्य करणं योग्य नाही. म्हणून सांगितलं आपण जर एखादं व्रत घेतलं तर त्याचं निरतिचार पालन करायला पाहिजे. काय व्रत आहे सिद्धम आपल्याला? आजीवन एक व्रत काय आहेत का? सगळे नातेपुते करायत का? 1 2 3 4. हे इथलं आहे ना? कोणाचा मुलगा आहे तू? हां, म्हणजे काय नाव आहे? अक्षत का काय? आयुष. हां, बरं. मग येत जा की रोज भैया. ते माझ्याकडे आलास का त्यांच्याकडे आलास ते कळू दे मला पहिला. हां, नाही माझ्याकडं नाही आलास. तर काय सांगितलं की एक नियम आपण आजीवन घ्यायला पाहिजे, जे शक्य आहे ते. मग त्यांनी आता काय काय नियम घेतले? बस की 2 मिनटं झालं की 2 मिनटं संपवायला लागले आता. हां, तर काय सांगितले? अभक्ष फळांचं वगैरे त्याग करू शकतो आजीवन आपण, जसं अंजीर, फणस किंवा असतात अभक्ष हे बोरं, करवंद, अननस. मग ह्याच्यातलं कुठलं आपण नाही खात्याचं तरी खरं तर हे सगळेच न खाण्यासारखे आहेत, पण ज्याचं शक्य आहे त्याचा आपण आजीवन नियम करायला पाहिजे, जेणेकरून की आपल्याला एक नियम संयमाची पण सवय राहते आणि तसे संस्कार राहतात संयमाचे. आणि त्याच्या निमित्तात ठरतं की नेक्स्ट टाईम तुम्ही नरक तिर्यंच्या गतीला जाणार नाही. मी सांगते आत्ता भविष्य तुमचं. जर तुम्ही आजीवन नियम घेतला ज्ञानपूर्वक तर ह्याच्या पुढची आपली दुर्गती टळली. ह्याच्यासाठी म्हणून संयमाचे संस्कार करायचे आणि रोजच्या रोज पण काय शक्य असतील ते नियम आजच्या दिवसासाठी घ्यायचं. मी आज 1 दिवस हॉटेलमध्ये जाणार नाही म्हणा. हाय कुठं रस्त्यात येता जाता नाही ना? चला म्हणा आज 1 दिवस. का आजचंच आहे? आज संडे आहे का? नाही, मंडे आहे आज. मग चला आज 1 दिवस. आयुष आज 1 दिवस. हां, नाही घ्यायचं का? म्हण चल लवकर. आज 1 दिवस हॉटेलचं खाणार नाही, हॉटेलमध्ये जाणार नाही. हॉटेल जाणून घरात खाऊ नका बरं का? काय भैया चालतंय ना? खायचं आहे? हां, खाल्लं बरं, जाऊ याच्यानंतर खाणार नाही म्हण की आज 1 दिवस. काय आज 1 दिवस? हां, तुझा आहेच की. म्हणा आज 1 दिवस हॉटेलचं खाणार नाही. म्हणलंच नाही भैया, म्हण की. म्हणजे तेवढ्या निमित्तात आपल्याकडून होणारे दोष थांबले, तसे आपल्याकडून संस्कार झाले संयमाचे. म्हणून असा संयम साधा. जाणा संयम स्वभावी जीव जाणा. हा मी हिंसा करणारा नाहीच. जीवाचा स्वभाव तर जाणणे आहे, हिंसा करणे स्वभाव नाही. अहिंसक स्वरूपोऽहम् ज्ञाता मात्र स्वरूपोऽहम् जीवो